नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सर्वांना. आज 10 तारीख. आता सकाळचे वाजलेत 3:30 वाजले. आता आजचा दिवस आपला चालू होतोय. आता आपण आलो गाडीकडं, गाडी वगैरे चालू केलेली आहे. आता जाऊ भोसरीच्या पंपावरती गॅस वगैरे भरायला. कालचा दिवस, कालचा म्हणजे परवाचा आपल्या जे अलिबागला बुकिंग घेऊन गेलतो, अलिबागवरून आपल्याला काही रिटर्नला बुकिंग वगैरे भेटली नाही. काल दुपारी आपण रिटर्न आलो तिकडून. त्याच्यानंतर कालचा संप असल्यामुळं आपण काही गाडी नंतर चालवली नाही, लोकलला वगैरे नाही चालवली, किंवा संध्याकाळीचे रिझर्वेशन जरी असेल दाखवल्या पण आपण नाही घेतल्या, कारण आपल्याला बंदच ठेवायचं होतं म्हणून. तर काल मग काही झालं नाही आपलं काही. तर मग आज आपलं नेहमीप्रमाणे आता जे ठरवलं होतं भाऊ सकाळचं चालू करायचं, तर मग चालू केलं आता. रिझर्वेशन आपल्याला भेटलेली आहे एक 7 वाजताची आहे सकाळची. माडा कॉलनी विमाननगरमधून गोरेगावची बुकिंग आहे. काहीतरी 165 किलोमीटरला 2700 रुपये रेट आहे. ठीक आहे. आणि त्याच्या आधी एक भारी काम झालं असतं, ती जर बुकिंग उचलली असती तर वाकडमधून आपल्याला पुणे एअरपोर्टची बुकिंग दाखवत होतं प्रीमियरची, 990 रुपये रेट. 26 किलोमीटरला 990 रुपये रेट होता. पण ती जर घेतली असती तर मग आपल्याला ही एखाद्या वेळेस शक्यतो दाखवली नसती. ही बुकिंग उचलल्यानंतर मी ट्राय केलं ती बुकिंग दिसती का आपल्याला, पण ती बुकिंग दिसली नाही. ती जर दिसली असती, भेटली असती ना, तर मग आपलं भारी काम झालं असतं. कारण 990 रुपये बरीच अमाऊंट आहे. आणि कालपासून मी जरा थोडं ऑब्झर्व केले बरं का, प्रीमियरच्या बुकिंग ज्या आहेत ना रिझर्वेशनच्या, त्याला चांगले रेट द्यायला लागले. रात्रीसुद्धा मला 11 वाजता आहे का नोटिफिकेशन आली ती, रावेतमधून एअरपोर्टची, आपली पुणे एअरपोर्टची प्रीमियरची होती. 28 किलोमीटरला 991 रुपये होते. आणि त्याच्यानंतर पण 2-3 बुकिंग दाखवल्या, 17-18 किलोमीटरला 700 रुपये जवळपास. आत्ता मगाशी बानेरमधून दाखवली 19 किलोमीटरला 721 रुपये काहीतरी. मग रेटमध्ये फरक पडलाय का काय? फक्त प्रीमियरच्या दिसतात बरं का, बाकी सेडान आणि गोचा रेट सेम दिसलाय, फक्त प्रीमियरच्या रेट हाय दिसलाय. बाकी नाही सांगता यायचं. मग ठीक आहे, चला बघू. आता आपलं तर आजचं काम झालेलं आहे, आपल्याला भेटली रिझर्वेशन. तर मग आता इथून आता गॅस भरू. आणि तसं टायमिंग भरपूर आहे. तर एखादी जर आपल्याला समजा भोसरी किंवा पिंपरी कॉलनीमधून जर एखादी लागली एअरपोर्टची, तर मग चांगलं होईल. कारण आपलं जवळपास आता जर प्रीमियरची जरी बुकिंग भेटली इथून, तरी जवळपास आपल्याला 550 रुपयापर्यंत भेटते. जर आपला जायचा वन साईडचा गॅसच त्याच्यात आपल्याला भेटेल. पण ठीक आहे, प्रीमियर जरी नाही भेटली, साधी गोची जरी भेटली ना, 300-350 रुपये जरी भेटले, तरी बा आपला जायचं यायचं जेवणाचा नाश्त्याचा खर्च त्याच्यात सुट होतोय. कारण विमाननगरला एमटी जायचं म्हटलं तरी मिनिमम मधून जरी आपण दिघी रोडने गेलो तरी 15 किलोमीटर जात आहे आपलं. तर बा तेवढीच बुकिंग भेटली तर 300 रुपये आपले जायचे यायचे नाश्ता जेवण सुट होतं त्याच्यात. तर चालेल, ठीक आहे. आता जातो, निघतो मी गॅस भरायला. बाकी मग पुढले अपडेट देतो तुम्हाला. तर मित्रांनो, कस्टमरच्या लोकेशनला आलो आहे आपण पिकअपला. आता 7 वाजलेत तसे. कॉल केला होता कस्टमरला. कस्टमर बोलत्यात 5-10 मिनटं मागं पुढं होईन. मागं तर नाही व्हायचं, पण पुढंच होईन नक्की. ठीक आहे, आता बघू. गोरेगावला आपण आता किती वाजेपर्यंत पोहोचतोय. टायमिंग तर आपल्याला ॲपमध्ये दाखवलं आहे की बा 11 वाजून 5 ते 10 मिनटापर्यंत. बघू आता, आज शुक्रवार, एवढं ट्रॅफिक नसन आज, तरी पण साधारण 4 तास तर जातीनच पोचायला. ठीक आहे, तिकडून बुकिंग लागली पाहिजे लवकर. आज शुक्रवारचा जरा थोडं चान्सेस कमी राहते, बुकिंग जरा प्रमाण कमी राहते. पण तरी ठीक आहे, बघू आता काय होते. 11-11:30 आता जर समजा कस्टमर पुढं मॉलला थांबले, तरी बा समजा 11:30ला जरी ड्रॉप झाला तर आपल्या लवकर बुकिंग वाजली पाहिजे. आणि संध्याकाळी कसं लवकर पुण्यात पोचलं पाहिजे. चालेल, मग आता बघू काय होते पुढं, कसं काय देतो मग पुढले अपडेट तुम्हाला. तर मित्रांनो, आपला ड्रॉप झाला आहे आता. आता जवळपास 12:30 वाजले आपल्याला ड्रॉप करायला. कारण घाटात ट्रॅफिक लागलं आपल्याला.
त्याच्यानंतर गोरेगाव, अंधेरी, कुर्ला सगळीकडे ट्रॅफिक होतं आज फार. 5 तास 10 मिनटं गेले टोटल बुकिंगला. आणि त्यात सुरुवातीला कस्टमरने अर्धा तास घालवला. 7ची बुकिंग 7:30ला आले फार. तर आपला ड्रॉप झाला आहे फिल्म इंडस्ट्रीला. दादासाहेब फाळके चित्रनगरी जे आहे तिथं ड्रॉप झाला आहे आता. तर आता आम्ही मग आमचा ड्रॉप जिथं झाला का तिथं शार्क टँकची शूटिंग चालू होती. शार्क टँकचे जजेस, आता ही व्हिडिओ बघा तुम्ही. आता हे यांचं नाव नाही माहिती, पण ते शार्क टँकचे जज आहे ना कोणतरी, त्याच्यातले एक आहे ते. तर बुवा ते चालले होते, आपलं सहज व्हिडिओ काढावं म्हटलं. आणि मी आत्ता ज्या कस्टमरला घेऊन आलतो का, तर ते कस्टमर शार्क टँकचे जजेस आहे. आपलं जजेस नाही, सॉरी, कंटेस्टंट आहे. तर त्यांनी काहीतरी स्पीकर बनवलेले. तर ते स्पीकरचं काहीतरी आता त्यांना फंडिंग वगैरे मिळवायची, तर त्याच्यासाठी आलेले आहे ते इथं. त्यांचं काय सिलेक्शन झालं आहे वाटतं, त्याच्यामुळे ते आले होते आज. मला वाटतं त्यांचं संध्याकाळी काहीतरी परफॉर्मन्स आहे, नाही ते दाखवायचं असं काय. बघू आता काय होतं. आता आपलं त्यांचं झालं तिथं, आपल्याला बुकिंगचं काय होतं बघू आता. लागती का नाही. 1 वाजले आता जवळपास. तर ठीक आहे, बघू काय होते कसं. चालेल, मग पुढले अपडेट देतो तुम्हाला लवकर. तर मित्रांनो, दुपारी आपल्याला फिल्म सिटीच्या तिथूनच बाहेरूनच नाही, गोरेगावमधून बुकिंग पडली बावधनची. 2,000 रुपये काहीतरी पडली होती, 2,089 काहीतरी. पण रेट कमीच होता. पण आता आज शुक्रवार होता, गॅरंटी कमी होती लवकर पडायची. त्याच्यामुळं म्हटलं चला जी भेटली ती घेऊन निघू. पण अक्षरशः सकाळच्या सारखंच झालं, ट्रॅफिक भरपूर लागलं. बावधनमध्ये बरंच ट्रॅफिक होतं. तर आपला ड्रॉपला जवळपास आपल्याला 5 तास लागले. तर हे बुकिंगचे आत्ताचे भेटले आपल्याला जवळपास 1990 रुपये. तर आपलं झाले आज चांगलं काम झालं. 4,671 रुपये काहीतरी झालं सगळे आपले टोटल. तर ठीक आहे, आता आजचा दिवस तर झाला आपला, चांगला गेला आहे. आता बघू मग उद्या काय होते. तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपवतोय. आजचा काय छोटासा ब्लॉग झालेला आहे. एवढे काय व्हिडिओ काढायला टाईम नाही भेटला, त्याच्यामुळे थोडक्यात झालेलं आहे. बरं ठीक आहे, चालेल. द्या मागल्या ब्लॉगला जसं तुम्ही सपोर्ट केला तसं इथून पुढं करत राहा. तर चालेल, मग आता करतो मग इथंच एंड.